जय शिवराय। आजचा प्रवास हा फक्त किल्ला सर करण्यासाठीच नाही, तर निसर्गाच्या प्रत्येक रूपाचा अनुभव घेण्यासाठीचा आहे। आजचा आपला प्रवास आहे सह्याद्रीच्या कुशीतल्या विसापूर किल्ल्याकडे। पण ही फक्त किल्ल्याची सफर नाही, दाट जंगलातून जाणारा थरारक जंगल ट्रेक, धुक्याने भरलेल्या पायवाटा, हिरवाईने नटलेला परिसर आणि मन मोहून टाकणारा भाजे धबधबा। एका दिवसात जंगल ट्रेक, धबधबा आणि सह्याद्रीचं अप्रतिम सौंदर्य, हा संपूर्ण अनुभव आज आपण एकत्र जगणार आहोत। तर चला सुरू करूया विसापूर किल्ला आणि भाजे धबधब्याचा हा अविस्मरणीय प्रवास। सकाळी 8 वाजता आम्ही पोहोचलो शिवाजीनगर रेल्वे स्टेशनला। शिवाजीनगर ते लोणावळ्यासाठीची 8:10ची लोकल पकडण्यासाठी। लोणावळ्याची लोकल आम्ही पकडली आणि निघालो। जवळपास 1.5 तासाचा निसर्गरम्य वातावरणातील हा प्रवास, चहूकडे हिरवाई आणि पावसाची रिमझिम। विसापूरसाठी लोणावळ्याच्या फक्त एक स्टेशन आधी मळवली स्टेशनला आम्ही 9:30 वाजता पोहोचलो। रविवार असल्याने येथे खूपच गर्दी होती, कारण या स्टेशनपासून भाजे धबधबा, विसापूर व लोहगड या किल्ल्यांना जाण्याचा मार्ग आहे। स्टेशनच्या बाहेरच 1-2 नाश्त्याची दुकाने पण आहे। नाश्ता करून आम्ही निघालो पुढील प्रवासासाठी, जो आम्ही पायी करणार होतो। मुंबई सातारा हायवेवरील हा मळवली ब्रिज क्रॉस करून आम्ही गावाच्या दुसऱ्या बाजूला गेलो। तेथून आम्ही 1.5 किलोमीटर दूर असलेल्या भाजे गावात जाणार होतो। हा प्रवास रिक्षाने पण करता येतो। भाजे गावाजवळच अजून हा छोटासा धबधबा दिसतो, जो श्री साईनाथ मंदिराजवळ आहे। त्यानंतर आम्ही भाजे गावात पोहोचलो। पाऊस चालूच होता, त्यामुळे चहासाठी थोड्या वेळ थांबलो। पाऊस थांबण्यागत नव्हता। भाजे गावात सर्वात पहिले दिसते ही शिवरायांची मूर्ती। मूर्तीला नमन करून आम्ही निघालो ते प्राचीन खडकात कोरलेल्या बौद्ध लेण्यांच्या अगदी जवळच असलेल्या खडकाळ कड्यांवरून खाली कोसळणारा म्हणजेच भाजे धबधब्याकडे। जून ते सप्टेंबरमध्ये पर्यटकांसाठी, कुटुंबासाठी अनुकूल व पर्यटन स्थळ म्हणून ओळखला जातो तो हा भाजे धबधबा। डोंगरातून वाहत येत, खडकांत कोसळत, त्या पुढील पायऱ्यांवरून वाहत हा धबधबा खूपच भव्य व नयनरम्य दिसतो। बनवलेल्या पायऱ्यांवरून वाहणारे पाणी खूपच छान दिसते। त्यावर तुम्ही जाऊन पाण्याच्या सानिध्यात जाऊ शकता। धबधब्याच्याच पुढेच हा लेण्यांकडे जाण्याचा रस्ता आहे, पण तो लँडस्लाइडमुळे बंद होता। पण यामधूनच विसापूरकडे जाण्याचा मार्ग होता, त्यामुळे आम्ही धबधब्याजवळूनच डोंगर चढण्यास सुरुवात केली। येथून चढताना ज्याप्रमाणे डोंगरावरून पाणी वाहत होते, त्याप्रमाणे सावकाशपणे आम्ही डोंगर चढत गेलो। धबधब्यापासून वरती जात आम्ही डोंगर चढत होतो। तेथूनच आम्ही पोहोचलो पायऱ्यांच्या पुढील भागाकडे, जेथून पुढे पायऱ्यांचा प्रवास चालू केला। पाऊस खूप जोराचा चालू होता, त्यामुळे पायऱ्यांवरून ही पाणी वाहत होते। तेथून पुढेच लँडस्लाइड झालेली होती, जिथे पायऱ्यांचा परिसर त्यात वाहून गेला होता आणि येणाऱ्या पाण्याचा वॉटरफॉल तयार झाला होता। तेथूनच विसापूरकडे जाण्याचा मार्ग दिसतो, जिथे दगडावरती लिहिलेलं आहे। सुरुवातीचा प्रवास खूप सोप्या पद्धतीचा आहे, जिथे आरामात चालत आपण डोंगर चढू लागतो। पाच 10 मिनिटे चालल्यानंतर हिरवाई, गावचा व सभोवतालचा परिसर दिसू लागतो। खूप साऱ्या पावसानंतर थोडंसं ऊन पडण्यास सुरुवात झाली। वरून बघितल्यानंतर जिकडे तिकडे शेतांमध्ये पाणीच पाणी दिसते। वरती पसरलेल्या या हिरवाईमुळे मन मोहून जाते व ट्रेक सोपा वाटू लागतो। चालण्याची पायवाट ही संपूर्ण वाहणाऱ्या पाण्याने व्यापलेली आहे।
त्यामुळे चालताना सावकाश चालावे लागते, कारण पाय घसरू पण शकतो. पाऊण तासाच्या या चढाईनंतर 12 वाजता आम्ही अशा एका ठिकाणी थांबलो जेथून गावचा नजारा खूपच छान दिसत होता. पावसाची रिमझिम पुन्हा सुरू झाली. आम्ही प्रवास पुन्हा चालू केला. दगडांचा खडतर प्रवास आता सुरू झाला होता. छोट्या छोट्या झाडाझुडपांतून असलेल्या या छोट्याशा रस्त्याने आम्ही किल्ल्याकडे सरकत होतो. प्रवास खूपच चांगला जात होता. विसापूरला जाण्यासाठी 2 रस्ते आहेत. त्यापैकी एक ज्याने आम्ही जात होतो आणि दुसरा ज्यासाठी रिक्षाने तुम्ही लोहगड विसापूरच्या पायथ्याशी पोहोचतात. आम्ही पोहोचलो अशा एका पठारावर. मित्रांनो, हाच आहे जिथं आपण आज चाललो आहे. आपण जो आताचा हे चढून आलोय पॅच, त्यानंतर हा जो आहे विसापूर आणि त्या साईडला जो दिसतोय तो आहे किल्ले लोहगड. या पठारापासूनच पुढे विसापूरच्या जंगलात जाण्याचा मार्ग आहे. हाच पायी मार्ग ओलांडून जंगलाच्या दिशेने जाण्यास आम्ही सुरुवात केली. जंगलाच्या त्या सुरुवातीलाच एक छोटेसे घर सुद्धा दिसते, जेथून पुढचा प्रवास आम्ही चालू केला. तेव्हाच विसापूर किल्ला आम्हाला दिसू लागला. जंगलच्या पॅचची सुरुवात घनदाट झाडी झुडपांनी झाली, ज्याची उंची आमच्यापेक्षाही जास्त होती. आता जो आहे तो जंगलाचा ट्रेक चालू झालाय आणि जंगल जे आहे ते खूपच दाट आहे. पावसाने झालेल्या चिखलाच्या या रस्त्याने आम्ही पुढे चालत होतो. पवन मावळात मोडणारा हा विसापूर किल्ला खंडाळा म्हणजेच बोरघाटाचे संरक्षण करतो. पूर्वीपासून दुर्लक्षित असलेला हा विसापूर किल्ला इतिहासात फार मोठे असे स्थान मिळवू शकला नाही. जोरदार झालेल्या पावसाने काही ठिकाणी जमीन धसलेली दिसते. त्यामुळेच रस्त्याने चालताना सावधानीने चालावे लागते. त्यात पावसाची रिमझिम ही चालूच होती. पुढे आल्यावर किल्ल्याच्या दुसऱ्या बाजूला असलेले हे माळेवाडी गाव दिसू लागते. जवळपास 1:15 वाजता आम्ही संपूर्ण किल्ल्याचा परिक्रमा मारून जेथून चढण्याची जागा आहे तिथे पोहोचणार होतो. त्यातच रस्त्यातील असे छोटेसे सुंदर धबधबे बघून अत्यानंद होतो. त्यानंतर चालू होतो तो दगडांचा पॅच. संपूर्ण चढाईमध्ये हा दगडांचा पॅच थोडासा अवघड आहे, कारण किल्ल्यावर होणाऱ्या पावसामुळे येथील धबधबे मोठ्या व्यापाने वाहू लागतात. तर मित्रांनो, या साईडने जो रस्ता आहे तो लोहगड विसापूरच्या पायथ्यापासून आणि आपण जो आलो आहोत त्या या जंगल मार्गाने आलो, जो की भाजा गावात जातो. दगडांवरून हे पाणी वाहत येते आणि त्यातूनच आपल्याला चालत जावं लागते. पूर्ण रस्त्यानंतर येथे काही लोक दिसू लागली होती, नाहीतर संपूर्ण रस्ता आम्ही तिघच आलो होतो. बाकीची लोक ही लोहगड विसापूरच्या बेसपासून चालत येतात. या ठिकाणावरून जो निसर्ग आपल्याला दिसतो, ती हिरवाई, ते धबधबे आणि किल्ल्यांच्या भिंती व पावसाची रिमझिम, सर्व काही मनमोहक दृश्य बघतच आम्ही या दगडी वाटेने चढत होतो. अर्ध्या रस्त्यात दिसतो तो हा किल्ल्यावरील सर्वात मोठा धबधबा. त्यानंतर आपण पोहोचतो किल्ल्याच्या पायऱ्यांपर्यंत, जेथून पायरी मार्ग सुरू होतो. सर्वात पहिले आपल्याला दिसते ती ही हनुमंतरायाची मूर्ती.
किल्ल्यावर होणाऱ्या पाऊस या पायऱ्यांनी खळखळ पाण्याच्या स्वरूपात खालील दिशेने वाहून येतो. वरील पायऱ्या पण वरील पडणाऱ्या दगडांमुळे आता शाबीत नाही. या संपूर्ण चढाईनंतर आम्ही पोहोचतो संबळगड म्हणजेच विसापूर किल्ल्यावरती. वरती पोहोचताच येथील रहिवासी येथे रानमेवा जसे काकडी पेरू विकताना दिसतात. तसेच चहा पाणी बॉटल पण यांकडे मिळते. किल्ल्यावरूनच दिसणारा हा समोरील व्ह्यू, वाहणारे धबधबे आणि समोरील माळेवाडी गाव. किल्ला बघण्यासाठी आम्ही डावी बाजूने सुरुवात केली. सर्वात पहिले लागतात ती ही पाण्याची साठे. किल्ल्यावरती तुम्हाला खूप सारी पाण्याची साठे आहेत ती दिसतात. त्यापैकी सुरुवातीलाच ही 3-4 दिसतात. त्यानंतर आम्ही किल्ल्याच्या बुरुजाकडे पोहोचलो. तेथून खाली गाव आणि हा विशाल धबधबा आणि संपूर्ण डोंगरावरील हिरवाई, एकदम सुंदर दृश्य. आम्ही अजून पुढील दिशेने गेलो आणि अजून पाण्याची टाके आम्हाला दिसू लागली. त्यात ही पावसाची रिमझिम आणि अंगाला झुमणारा हा गार वारा. या साठ्यांजवळच एक हनुमानाचे छोटेसे मंदिर पण दिसते. किल्ल्यावरती जिकडे तिकडे हिरवाईच हिरवाई दिसू लागते. चालत आम्ही किल्ल्याच्या पुढील बाजूस येतो. तेथून भाजेगाव व त्यासमोरील परिसर दिसू लागतो. मित्रांनो, तिथे आहे भाजेगाव. त्यानंतर त्या साईडने आपण चढून हा जो समोरचा पठार आहे त्या पठाराने सरळ येऊन या पूर्ण किल्ल्यालाच गोल गरका मारून आपण ह्या बाजूने वरती चढून या साईडने या बुरुजाकडे आलोय. त्यानंतर आम्ही किल्ल्याच्या बुरुजाकडे जातो, जो आम्हाला खालील पठारावरून दिसला होता. त्या ठिकाणीच आहे हा चोर दरवाजा. आम्ही त्या चोर दरवाजाच्या खाली उतरलो. एकदम छोटीशी पायवाट आणि गेल्यावर येथे पाणी साचलेले होते, म्हणजेच खालील रस्ता व ही चोर वाट बंद होती. त्या शेजारूनच दरवाजावरती जाण्याचा रस्ता आहे, ज्यावरून संपूर्ण किल्ल्याचा भाग जो धुक्यात हरवलेला होता तसेच धबधबे पण दिसतात. त्यानंतर आम्ही बुरुजाकडे गेलो. तेथे 2 तोफा आहेत, जेथून भाजेगाव व सह्याद्रीत येणाऱ्यांकडे या ठिकाणाहून लक्ष ठेवता येऊ शकते. त्यानंतर जोराचा पाऊस चालू झाला व संपूर्ण किल्ला हा धुक्यात हरवला. चहूकडे धुकच धुके दिसू लागली. समोरील बाजूस काय आहे काहीच दिसत नव्हते. त्यानंतर आम्ही किल्ल्याच्या मध्यभागाकडे गेलो. तेथे जुन्या इमारतींचे अवशेष आढळतात, जे पडक्या स्वरूपात आहे. विसापूर किल्ला हा 3556 फीट एवढ्या उंचावर आहे, जो 1713 ते 1720 मध्ये बाळाजी विश्वनाथ यांच्या कारकिर्दीत बांधला गेला आहे. त्यापैकीच ही एक जागा आहे. येथे राहण्याची जागा होती. याच्या बाहेरून संरक्षणासाठी दुसरी अजून एक भिंत होती, जी संपूर्णपणे पडक्या स्वरूपात आहे. या धुक्यात आम्ही अजून पुढील इमारतीकडे निघालो, जी अजून भव्य होती पण जास्त पडक्या स्वरूपात होती. त्यानंतर आम्ही पुढील वाटचालीकडे निघालो. धुक्यामुळे पुढे काय आहे व कुठे फिरावे हे दिसतच नव्हते. किल्ल्यावरून वाहणारे पाणी हेच पुढे धबधब्यांचे स्वरूप घेते. संपूर्ण किल्ला चहूकडून फिरून आम्ही मध्यभागी असलेल्या जुन्या इमारतींकडे गेलो.
जेथे पर्यटक मोठ्या प्रमाणात होते. येथे धुक्यातील या इमारती निसर्गाच्या सानिध्यात ज्या पडक्या स्वरूपात आहे त्यांचा व्ह्यू खूपच भव्य व सुंदर होता. यानंतर आम्ही पोहोचलो त्या ठिकाणी जेथे लोहगडकडून येणारा दुसरा रस्ता आहे. हा संपूर्ण किल्ला फिरून आम्ही पुन्हा त्या ठिकाणी आलो ज्या ठिकाणाहून किल्ला फिरण्यास सुरुवात केली होती. त्या ठिकाणी या 2 तोफा दिसून येतात. पाऊस जोरात चालू झाला होता. धबधब्यांचा प्रवाह जोरात वाढत होता. पायऱ्यांवरील पाण्याचाही व्याप वाढत होता. त्यावेळी हनुमंताच्या दगडी कोरीव मूर्तीजवळील गुफेत आम्ही थोड्या वेळ थांबलो. पाऊस थोडा कमी झाला होता, पण किल्ल्यावरून वाहणाऱ्या पाण्याचा व्याप मात्र वाढला होता. त्यामुळे जास्त वेळ न थांबता आम्ही किल्ला उतरण्यासाठी निघालो. खळखळ वाहणाऱ्या पाण्यातून आम्ही परतीची वाट पकडली. पुन्हा त्याच जंगलाचा ट्रेक करत 4:45 वाजता आम्ही पुन्हा भाजे गावात पोहोचलो. यासोबतच आजचा हा प्रवास संपतो. यानंतर पुन्हा भेटूया पुढील एका नव्या किल्ल्याच्या नव्या प्रवासात. तोपर्यंत जय शिवराय.